नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। आपल्या सर्वांना तेजीची अपेक्षा आहे। आपल्या सर्वांना वाटत आहे की सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढायला पाहिजे आणि मला सुद्धा वाटते की सोयाबीनचा बाजारभाव वाढायला पाहिजे। पण नक्की 1 तारखेनंतर आता काय घडणार, 1 तारखेनंतर किती वाढणार देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव, चला बघूयात। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या महिन्यात सोयाबीनने 5200 चा टप्पा ओलांडला होता, पण जेव्हापासून ब्राझीलमध्ये पाऊस सुरू झाला तेव्हापासून सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं घसरत गेला आणि आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो अत्यंत निच्चांकी लेवलवर येऊन ठेपला आहे। मग इथून सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार का? सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या टप्प्यातून वर येणार का? तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की 25 तारखेनंतर म्हणजे 25 डिसेंबर नंतर ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात। या सुट्ट्या बहुतांश प्रमाणात 2 आठवड्याच्या असतात, म्हणजे 1 तारखेनंतर जागतिक सोयाबीन मार्केट बंद असण्याची शक्यता आहे। ही मार्केट दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात जी सुधारणा होण्याची शक्यता आहे ती दुसऱ्या आठवड्यात आहे। पण एक गोष्ट खरी की जेवढे काही त्या ठिकाणी बिल्स वगैरे ते क्लिअर आउट होतात, नवीन फंड या ठिकाणी येत असतो, त्यामुळे दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला सुधारणा दिसू शकते। म्हणजे 1 तारखेनंतर जागतिक मार्केट जेव्हा वाढेल तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे। या अपेक्षेमुळे 1 तारखेनंतर आपल्याही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100 ते 200 ची तेजी दिसू शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 4600 ते 4900 च्या दरम्यान दिसणार आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात 1 तारखेनंतर प्रचंड तेजी मात्र दिसणार नाही आणि 5000 ची बाजारभाव पातळी 1 तारखेनंतर लगेचच न दिसता 15 तारखेनंतरची वाढ बघावी लागेल। जानेवारीच्या अखेरपर्यंत कधीही सोयाबीनचा बाजारभाव 5000 होऊ शकतो, परंतु जानेवारीच्या पहिल्या 15 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्याची शक्यता दिसत नाही। मग 1 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव जर 4900 च्या आसपास आला तर काय तिथं सोयाबीनची विक्री करावी का? तर माझं मते ज्यांना पैशाची खूप आवश्यकता आहे ते या ठिकाणी 25% माल विक्री करू शकतात आणि बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला फायदा देखील होईल। आणि जे थांबू शकतात त्यांनी 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्याची वाढ बघायची आणि तिथं सोयाबीनचा पहिला 25% चा ब्रेक घ्यायचा आणि बाकी मग येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करायची। पण यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात तुफानी तेजी येईल, प्रचंड तेजी येईल अशी शक्यता दिसत नाही। म्हणून येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्याने विक्री करत गेला तर मला वाटतं या ठिकाणी आपला 100% होणार फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।